मिरज तालुक्यातील एरंडोली गावात हिट अँड रनचा थरार पाहायला मिळाला। एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकानं मालवाहतूक टेम्पो चालवून 3 ते 4 वाहनांना उडवले आहे। यामध्ये 2 जणांचा मृत्यू आणि 1 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे। याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की एरंडोली तालुका मिरज येथील आंबा स्टॉप बसस्थानकाजवळ K28A1776 हा मालवाहतूक टेम्पो भरधाव वेगाने येऊन मोटरसायकल क्रमांक MH10 B7204 याला जोराची धडक दिल्याने MH10 AH 5543 या मोटरसायकलवरील तरुणांना जोरदार धडक दिल्याने मोटरसायकल पूर्णपणे तुटले आहे। तर यावेळी लाटोडे जिल्हा कोल्हापूर येथील तरुण गंभीर जखमी झाला। त्यानंतर लगेच मालवाहतूक टेम्पोनं दुसऱ्या मोटरसायकलला धडक दिली। मोटरसायकलवरील लक्ष्मण संतू हक्के वय 65 यांचा जागीच मृत्यू झाला। तर खाजासाब अण्णासाहेब मिरजकर वय 37 राणा लाटोडे यांचा मृत्यू झाला। तर या अपघातात रामचंद्र नलवडे वय 40 हा तरुण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घडली आहे। मोटरसायकलला धडक दिल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मालवाहू टेम्पो चालकानं गाडीसह पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि 1 किलोमीटर अंतरावर गावातील तरुणानं आणि इतर वाहनधारकाने गाडी थांबवली। यावेळी संतप्त झालेल्या जमावानं गाडी चालक आणि गाडी मालकाला बेदम मारहाण केली असून घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस यांनी भेट दिली आहे। जखमींवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। म्हणजे आमचे चुलते येत होते लक्ष्मण संतू हक्के एरंडोली इथं राहतात। म्हणजे कामावरनं इकडे यालते घराकडे, मग तिथं आयसरनं पाठ्यामागून येऊन का नाही धडक देऊन माहीत असते। आयसर हे आंब्या स्टॉप एरंडोली आंब्या स्टॉपपासून या मिरजकडे चाललं होतं। एरंडोली हायस्कूलपाशी तिथं गाडी आयसर आहे, तिथं तिघांना उडवलेलं आहे।